आज आम्ही नागपूरच्या नागलोकला भेटायला जाणार आहे, मी आणि माझी फॅमिली. चला तर मग माझ्यासोबत तुम्हाला पण मी दाखवते की नागलोकमध्ये काय आहे ते. हे आहे नागलोकचा एंट्री गेट आणि इथे आपला झेंडा आहे एंट्री गेटवरच आणि तिथे नागलोकचं पूर्ण लिहिलेलं आहे नेम. त्याच्यानंतर जेव्हा आपण एंट्री करते तर आजूबाजूला हिरवीगार आहे, जिकडे तिकडे फुलं फळं झाडे आणि झाडे इतकी सुंदर आहे. तर झाडाला इतकी सुंदर सुंदर फुले आली होती की खूपच छान. समोर जेव्हा आपण एंट्री करते त्या गेटच्या समोर खूप मोठी भगवान तथागत गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि आजूबाजूला असे झेंडे लावले आहे आणि साईडला असे ग्रीनरी आहे. नीट अँड क्लीन आहे पूर्ण आणि इतकं सुंदर वाटते वेदर. तुम्ही जेव्हा इव्हनिंगला गेले तर खूपच छान वाटते. आम्ही इव्हनिंगला गेले होतं तिथे इतकं छान वाटत होतं आम्हाला की खूपच. तिथे साईडला गौतम बुद्धाची मूर्ती म्हणजे असे बॅनर आहे आणि हे मी आहे जस्ट स्वतः फोकस करत आहे आणि मग याच्यानंतर आपण पूर्ण एरिया असं फिरणार आहे. चला तर मग हे गौतम बुद्ध विहार आहे. इथे बुद्ध विहार आहे. हा बुद्ध विहारकडे जाण्याचा रस्ता आहे. इथे आजूबाजूला इतके मोठे मोठे वृक्ष लावले आहे की तुम्ही तिथे म्हणजे बुद्ध विहारामध्ये प्रार्थना करून आले, वंदना घेतली आणि तुम्ही वंदना घेऊन इथे बसायसाठी पण बेंच आहे, तुम्ही आरामात बसू शकता. आणि हे जे विहारचं पूर्ण असे स्ट्रक्चर हे एंट्री गेट आहे बुद्ध विहाराचा मीन्स विहार. आणि जे गौतम बुद्धाच्या हे म्हणजे तुम्ही जेव्हा एंटर कराल ना तुम्हाला इतकं शांत वाटेल आणि विदाऊट मीन्स तिथे काही असं ए सी किंवा वगैरे काही नाही तरी पण त्याचं डिझायनिंग असं आहे की तुम्ही तिथे बसणार ना इतकं शांत आणि तुम्हाला थंड वाटेल की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार, इतकं छान फील होणार तुम्हाला. हे जे गौतम बुद्धाच्या जे आजूबाजूला जे प्लांट दिले आहे ना ते रिअल आहे. तिथे इवन फूल पण आले आहे जसे चाफा मोगराचे, ते सगळे म्हणजे रिअल आहे. आणि हे बुद्ध विहार तयार झाले आहे, याचं डिझायनिंग असं ओल्ड टाईपमध्ये केलं आहे. आणि खाली आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे फोटोज ठेवले आहे. बुद्ध विहारचा बाहेरचं आहे हे. आम्ही इथे खाली बसलो होतो, लिंबाचं झाड आहे तिथे खूप मोठं, तिथे आम्ही बसलो होतो काही वेळ. नंतर आम्ही परत नागलोक फिरायला मीच परत बाहेर पडला. आता म्हणजे छान इव्हनिंगचा टाईम झाला आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचं वातावरण किती छान आहे. आकाशाला बघा किती सुंदर दिसते, खूप छान. मी माझ्या फॅमिलीसोबत गेली होती आणि मला खूप मजा पण आली होती. आम्ही तिथे गेलो ना विहाराच्या अंदर आम्ही वंदना घेतली होती आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा त्या मोठ्या स्टॅच्यूकडे गेलो वंदन करायसाठी.